शेतकरी मित्रांनो नमस्कार. राज्यात सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्याची चर्चा जोरात सुरू आहे. पण खरंच ही कर्जमाफी आहे का? ही फक्त निवडणुकी आधी दाखवलेलं गाजर आहे. कोणाला फायदा होणार, कोण अपात्र ठरणार आणि शेतकऱ्यांना आधी स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागणार का? हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. आज शेतकरी आधीच मोठ्या संकटात आहे. यंदा पावसाची कमतरता राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यातच पाऊस पडला तरी मध्येच खंड पडणार अशी शक्यता हवामान खात्यानं सांगितली आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे डिझेलचे भाव वाढले. ट्रॅक्टर, पंप, यंत्र चालवणाऱ्या शेतकऱ्यांचा खर्च वाढला. डिझेल महागले म्हणून वाहतूक महागली. खतं, बियाणं, औषधं सगळ्यांचे भाव वाढले. पण मात्र शेतमालाला भाव वाढला का? तरी मात्र आजही आपल्या मालाला थोडीमोल भाव मिळतो म्हणून रडतोय. नोकरदारांचा महागाई भत्ता वाढतो, पगार वाढतो, पण शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नाही. मग शेतकरी कसा टिकणार हा प्रश्न आपल्या समोर येतो. अशा परिस्थितीत सरकारनं 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्याची तयारी केल्याची माहिती समोर आली. पण या योजनेत इतक्या अटी घातल्या आहेत की अनेक शेतकरी सुरुवातीलाच बाहेर फेकले जाणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. सरकार सांगतंय की तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल. पण प्रत्यक्षात अटींचं जाळं इतकं मोठं आहे की जवळपास 80% शेतकरी अपात्र ठरू शकतात असं अनेकांचं म्हणणं आहे. सगळ्यात मोठी अट म्हणजे फक्त 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं थकीत पीक कर्ज असलेले शेतकरी पात्र राहतील. म्हणजे त्यानंतर दुष्काळ, अवकाळी पाऊस, नापिकी किंवा इतर संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर ठेवण्यात आला आहे. आता दुसरा मोठा प्रश्न, ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली, कर्ज सोनं गहाण ठेवलं, हप्ते वेळेवर भरले, त्यांना फक्त 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान आणि ज्यांचं 2 लाख रुपयापर्यंत कर्ज थकलंय त्यांचं पूर्ण कर्ज माफ. मग प्रामाणिकपणा करणाऱ्याला शिक्षा आणि थकबाकीदाराला बक्षीस असं चित्र तयार होत नाही का? यामुळे पुढच्या काळात शेतकरी वेळेवर कर्ज फेडायला तयार होईल का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता ज्यांचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी आणखी एक अट ठेवली आहे. समजा एखाद्या शेतकऱ्यावर 2.5 लाख रुपयांचं कर्ज आहे, तर त्याला आणि स्वतःच्या खिशातून 50,000 रुपये बँकेत भरावे लागतील. त्यानंतरच उरलेले 2 लाख रुपये माफ केले जातील. पण ज्या शेतकऱ्याकडे आज बियाणं, खतं, औषध घेण्यासाठी पैसे नाहीत, तो आधी 50,000 रुपये कुठून आणणार? जर त्यांच्याकडे एवढे पैसे असते तर तो कर्जबाजारी झाला नसता. ही अट म्हणजे आधी तुमचे पैसे भरा, मग आम्ही मदत करू, अशाच प्रकारची वाटते. दुसरीकडे मोठमोठ्या उद्योगपतींची हजारो कोटींची कर्ज बँका बुडीत खात्यात टाकतात. तिथे एवढ्या अटी नसतात. पण शेतकऱ्याच्या बाबतीत मात्र नियमावर नियम लावले जातात. 2 लाख रुपयाची मर्यादाही अनेकांच्या मध्ये खूप कमी आहे. कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी असो, विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी असो, की मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी असो, आज अनेक शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखाच्या कितीतरी पुढे गेलं आहे. यात आणखी एक मोठी अडचण म्हणजे ॲग्रीस्टॅकवर नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या कायम असते. सर्व्हर बंद पडतो, अंगठ्याचे पैसे जुळत नाहीत, नाव चुकतं, कागदपत्र अपलोड होत नाहीत. मग शेतकरी तलाठी कार्यालय, बँक, सेवा केंद्र यांचे फेरी मारत बसणार का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. खरीप हंगामाचं काम सोडून कागदपत्रांच्या मागे धावणार का? हा देखील मोठा प्रश्न आहे. एकंदरीत पाहिलं तर ही योजना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणली असल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात अटींच्या जाळ्यात अनेक शेतकरी अडकण्याची शक्यता आहे. आज शेतकऱ्याला वारंवार तुकड्या तुकड्यांनी मिळणारी कर्जमाफी नको आहे. त्याला त्याच्या मालाला योग्य भाव हवा आहे. उत्पादन खर्चावर किमान 1.5 पट हमीभाव हवा आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हायला हव्यात. जोपर्यंत शेतकऱ्याला योग्य दर मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी खऱ्या अर्थानं कर्जमुक्त होणार नाही. म्हणून सरकारनं फक्त निवडणुकीआधी घोषणा करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यापेक्षा शेतकऱ्याला कायमस्वरूपी मजबूत करण्यासाठी ठोस निर्णय घ्यायला हवेत. शेतकरी मित्रांनो, या सगळ्या मुद्द्यांवर तुमचं काय मत आहे? ही कर्जमाफी खरंच शेतकऱ्यांसाठी आहे, हे फक्त कागदावरची योजना? तुमचं मत नक्की सांगा. जय जवान, जय किसान.